अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्या माझ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला हुलग्याचं म्हणजेच कुळिथाचं कालवण कसं बनवतात हे सांगणार आहे. प्रत्येकाची कालवण बनवण्याची किंवा कोणतीही भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. चला तर मग माझी हुलग्याचं कालवण बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडते का हे पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला. सगळ्यात आधी मी हुलग्याला मोड आणून घेतले आणि त्याच्या मसाल्यासाठी थोडंसं खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि आलं हे तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये कढीपत्ता, जिरा, मोहरी, थोडीशी मिरची पावडर टाकून चांगलं परतवून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला. तोपर्यंत कुकरमध्ये हुलगे चांगले शिजवून घेतले. मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर ते शिजवलेले हुलगे त्या मसाल्यामध्ये टाकले व प्रमाणात आपल्याला जेवढं पातळ ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि 5 ते 10 मिनटं कालवणाला उकळी येऊ दिली. हे पहा, तयार आहे आपलं हुलग्याचं कालवण. त्याबरोबर बाजरीची भाकरी, लोणचं, कांदा आणि पापड. हुलग्याच्या म्हणजेच कुळिथाच्या कालवणाबरोबर बाजरीची भाकरी एवढी चविष्ट लागते ना. ताईंनो, तुम्ही एकदा ट्राय करूनच पहा. नाही आवडली तर मग सांगा. ताईंनो, कशी वाटली माझी हुलग्याच्या कालवणाची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.